कवितेचं नाव आहे प्रवास. निरालंब धारा निराधार कोसळतात, निरालंब धारा निराधार कोसळतात, नभापासून मातीपर्यंत ओल्या ओल्या जळतात. विजेनं थोड्या बावरलेल्या, गडगडाटानं कावरलेल्या. आपण कुठे पडू? आपला संपेल कसा प्रवास? उगवेल आपल्यातून कुणी, का वांजच राहील श्वास? कुणी कोसळतात खाऱ्या समुद्रावर, त्याला ना पाण्याचं नवल, ना कौतुक गोडीचं, ना आत्मार्पण करून त्याच्यासारख्या होणाऱ्या अमृताच्या जोडीचं. कुणी कोसळतात डांबरी रस्त्यावर, त्या काळ्या कभिन्न निर्लेप सर्पांचे काही काळ होतात बिलोरी आरसे. त्यांच्यावर धावणाऱ्या वाहनांसोबत उड्या मारतात पाण्याचे ससे. कुणी कोसळतात कातळांवर, त्यांना करत आणखी गडद, त्यांच्या तड्यातून उगवणाऱ्या शेवाळ्याला देत बढत. काही कोसळतात पाना फुलांवर, काही कोसळतात पाना फुलांवर, चढवत त्यांच्यावर नवा तजेला. त्यांच्या लावण्यापुढे मग मान खाली घालावी लागते विजेला. तीही कोसळते चार धारांबरोबर, त्यांच्यासारखीच निरुपाय. तीही कोसळते चार धारांबरोबर, त्यांच्यासारखीच निरुपाय. कधी नुसताच मोठा आवाज, कधी एखादी जळती काय. काही कोसळतात उपाशी मातीवर, काही कोसळतात उपाशी मातीवर, भिजवत तिचे तहानले ओठ. देतात दिलासा जगण्याचा, आशेनं तिचं चढतं पोट. कोण कुठे पडेल आणि कशी सरेल यात्रा? कोण पडेल तोंडघशी, कुणाची लागू पडेल मात्रा? या प्रश्नांना उत्तर नाही, या प्रश्नांना उत्तर नाही. मिळाला प्रवास करे तोवर, धारेचं आयुष्य असतं नभ मातीच्या मध्ये जोवर.